नमस्कार मंडळी. अशोक मामा या मालिकेत आज खूप मोठा राडा दाखवलाय. खूप गोष्टींचा उलगडा अशोक मामाच्या समोर झालाय. आजचा हा भाग खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप मोठा देखील आहे. त्यामुळं तुम्हाला बोर होणार नाही अशा शब्दात मी तुम्हाला थोडक्यात या एपिसोडचा रिव्ह्यू देते. चला तर मग आपण या एपिसोडला सुरुवात करूया. तर सुरुवातीला फुलराणी ही परशुरामचा पाठलाग करत असते. परशुरामला कळतं की फुलराणी पाठीमागे लागली, ती आपला पाठलाग करते. त्यामुळं तिला हुलकावणी द्यायसाठी परशुराम थोडा वेळ लपून बसतो आणि त्यानंतर पुढे जाऊन तो भैरवीला भेटतो. पण इकडे फुलराणी मात्र त्याला पकडतेच. ती त्याचा भैरवी सोबत असलेला एक फोटो काढते. भैरवी त्याला पैसे देते. त्यानंतर इकडे ईशानला अभ्यास करायचा कंटाळा आलेला असतो. तो म्हणतो, "अरे यार, मला वाटलं होतं जरा टाईमपास केला असता तर अभ्यास करायला मज्जा आली असती." संयमी म्हणते, "ती काय पार्टी का मज्जा यायला? गपचूप अभ्यास कर." ईशान म्हणतो, "अगं ताई, पण काय उपयोग अभ्यास करून?" संयमी म्हणते, की "अरे अभ्यास केला असता तुझी एंट्रन्स एक्झाम क्लिअर होईल आणि त्यामुळे तुला शाळेमध्ये ॲडमिशन मिळेल आणि ह्या जेलमधून आपली सुटका होईल." तर इरा मात्र तिच्याकडे डोळे वाटारून पाहत असते. संयमी म्हणते, "इरा, तू काय माझ्याकडे अशी पाहतीस?" इरा म्हणते, "अगं ताई, हे आपलं घर आहे, हे काही जेल नाहीये. आणि तू काल पार्टीला एकटी गेली होतीस, भैरवी माऊन होती तुझ्यासोबत, बरोबर ना?" संयमी म्हणते, "तुला काय करायचंय गं नसत्या चौकशा, तुझा तू अभ्यास कर." इरा म्हणते, की "अगं ताई, मला फार भीती वाटतेय गं. मला असं वाटतं की आजोबांना जर हे दुसरीकडून काही कळालं ना तर काय होईल? त्यापेक्षा एक काम करते, मीच जाऊन त्यांना सांगते." तर ईशान म्हणतो, "ए चोमळे, जरा गप्प बसतीस का?" तर संयमी रागातच उठते आणि रागात इराला ओरडायला लागते, की "इरा, तुला माझा आनंद पाहवत नाही का गं? कशाला उगाचच असं बोलत असतेस?" तर ईशान म्हणतो, "अगं ताई, तू चिडू नको तिच्यावर." संयमी म्हणते, "चिडू नाही तर काय करू? अरे हिचं नेहमीचंच झालंय, ही नेहमीच अशी करते." इरा म्हणते, "अगं ताई, मग तू पण नेहमीच असं खोटं बोलतेस आजोबांसोबत." संयमी म्हणते, की "इरा, डोंट बी ओव्हर स्मार्ट हा. तुला काय वाटतं की तू 4 पुस्तकं वाचलीस तर तुला खूप अक्कल आली का हा? तू तुझा अभ्यास करत बस गपचूप. तू अजून लहान आहे, तुला काही एक कळत नाहीये." असं म्हणून संयमी तिथून निघून जाते. त्यानंतर इकडे अनिश ते कुरिअर घेऊन येतो. त्या कुरिअरमध्ये लीगल नोटीस असते. मित्रांनो, कालच्या भागामध्ये आपल्याला दाखवलं नव्हतं की अनिशने ते कुरिअर उघडून काय वाचलं आणि त्याला एवढा मोठा कसला धक्का बसला. तर त्यांनी आजच्या भागात दाखवलेलं आहे की त्या कुरिअरमध्ये भैरवीने अशोक मामांना लीगल नोटीस पाठवलेली असते मुलांच्या कस्टडीसाठी. त्यामुळं अनिश ती नोटीस घेऊन इकडे भैरवीकडे येतो आणि तिला म्हणतो, "अगं भैरवी, हे काय आहे? अगं तू जर मुलांना जर असं बाबांकडून हिसकावून घेतलं तर बाबांचं सगळं संपेल गं. त्यांचा जीव अडकलाय मुलांमध्ये." भैरवी म्हणते, की "अरे पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. हे बघ, मला सुद्धा तुझ्या बाबांची काळजी आहे, पण मला मुलांच्या भवितव्याची सुद्धा काळजी आहे. आत्तापर्यंत म्हणूनच तर मी शांत बसले होते ना." अनिश म्हणतो, "मग आता तू का कोर्टाची पायरी चढतीयेस?" भैरवी म्हणते, की "हे बघ, माझ्याकडे आता पर्यायच ठेवलेला नाहीये कोणता. त्यामुळं आता लीगल बॅटल तर होणारच." अनिश म्हणतो, की "अगं पण भैरवी, तू थोडा ह्या गोष्टीचा विचार कर ना. ह्यामुळं आपल्या सगळ्यांची आयुष्य पणाला लागली आहेत गं. मला मान्य आहे, की बाबा, मुलं, तू सगळे काही सगळ्यांच्या जागी बरोबर आहात. पण अगं, म्हणून काय असा निर्णय घ्यायचा?" भैरवी म्हणते, "हाच तर प्रॉब्लेम आहे. इथे जर एकाची चूक असती ना तर समजावून सांगता आलं असतं, पण तसं नाहीये. त्यामुळंच मला आता कोर्टाची पायरी चढावी लागली." तर ह्यांचं हे सगळं बोलणं इकडे चंदनराव ऐकत असतात. पुढे चंदनराव ह्यांचं बोलणं ऐकून तिथून निघून जातात. भैरवी अनिशला म्हणते, "तुला जर काही सोल्युशन असेल तर तू ते मला सांग." तर इकडे अशोक मामा किचनमध्ये चहा करत असतात. पाठीमागून इरा येते. अशोक मामा म्हणतात, "काय धडपड कांदा, आलीस का तू?" इरा मात्र काहीच बोलत नाही. अशोक मामा म्हणतात, "काय झालं? ईशाने तुझं पुस्तक हिसकावून घेतलं की काय? का त्याने तुला चिडवलं?" इरा मात्र काही न बोलता बाहेर येऊन बसते. पुढे अशोक मामा चहा आणि दूध घेऊन येतात. इरासमोर दूध ठेवतात. इरा मात्र शांतच असते. अशोक मामा म्हणतात, की "ए बाळा, अरे काय झालं? हे बघ, आपल्याला ना सगळ्याच गोष्टी जमतात असं नसतं. काही गोष्टी आपल्याला जमत नाही आणि ज्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत ना, त्या गोष्टी आपण शिकून घ्यायच्या. त्यासाठी आपण कष्ट करायचे, मेहनत करायची. वेळ लागेल, पण आपल्याला ते नक्की करायला जमेल." इरा उठते आणि ती अशोक मामांना म्हणते, "आजोबा, तुम्ही मला फार आवडतात." अशोक मामा म्हणतात, की "अरे वाह! आजोबांना मस्का मारतीये वाटतं." इरा म्हणते, "नाही आजोबा, शपथ, तुमची शपथ. अहो मला तुम्ही फार आवडतात. तुम्ही आमच्यासाठी सगळं काही करतात. तुम्ही आमच्यासाठी केक बनवतात, आम्हाला हवं नको ते सगळं काही देतात. तुम्ही आमच्यासाठी ह्या वयामध्ये सुद्धा नोकरी करतात आणि तरीसुद्धा तुमच्यासोबत लोकं असं का वागतात?" अशोक मामा म्हणतात, "असं म्हणजे कसं बाळा?" इरा म्हणते, "काही नाही." अशोक मामा म्हणतात, की "सांग ना बाळा, काय झालंय?" इरा म्हणते, "काही नाही आजोबा. अहो माऊ आणि ताई का तुमच्यासोबत असं वागतात ना मला काहीच कळत नाहीये." अशोक मामा पुन्हा तिला विचारतात, की "हे बघ बाळा, तू माझी गुड आहेस का नाही? आणि मी तुझा आवडता आजोबा आहे की नाही? मग तू मला नाही सांगणार का, की काय झालंय नक्की?"
इरा म्हणते की आजोबा हे सगळं मामा बाबा गॉड युनिव्हर्समधून पाहत असतील ना? अशोक मामा म्हणतात की हो पाहत असतील ना. इरा म्हणते मम्मा बोलायची की खोटं कधीच बोलायचं नाही. मग आता तिला हे सगळं पाहून खूप वाईट वाटत असेल. अशोक मामा म्हणतात की अरे बाळा नक्की झालंय काय? तुझ्याशी कोणी खोटं बोललंय का? तुला कोणी त्रास दिलाय का? इरा म्हणते काही नाही आजोबा. असं म्हणत ती अशोक मामांना मिठी मारते आणि रडते. पुढे इरा म्हणते की आजोबा मला तुम्ही फार आवडता आणि ना मला फार भीती वाटते हो. मला ना असं खोटं बोलायला अजिबात आवडत नाही. मला त्या गोष्टीचा फार त्रास होतो. अशोक मामा तिला खूप विचारत असतात की बाबा सांग काय झालंय म्हणून. पण इरा मात्र काही न सांगता तिथून निघून जाते. यावरती अशोक मामा विचार करत राहतात. तर इकडे परशुराम हा पैसे मोजत असतो. समोर फुलराणी येते. परशुराम फुलराणीला पाहताच चिडतो आणि म्हणतो, ए तू इथं कशाला आलीस ग? माझा पाठला करत होतीस का? तर फुलराणी बांगड्या पाठीमागे सारते आणि त्याला चांगला चोप देते आणि म्हणते, तू मामांना देव म्हणतोस? अरे ही भवानी त्या मामांच्या मुळावरती उठली आणि ह्या भवानीकडूनच तू पैसे घेतो. चल आता त्या देवासमोरच तुला उभं करते आणि तुझी खरडपट्टी काढते. त्यानंतर सीन चेंज होतो. इकडे चंदनराव हे अशोक मामांना भेटायला आलेले असतात. अशोक मामा म्हणतात, "अरे वा चंदनराव तुम्ही? आत्ता अचानक काही काम होतं का?" चंदनराव म्हणतात, की "हो थोडं बोलायचं होतं." अशोक मामा म्हणतात, "या ना, या आतमध्ये. माझं 5 मिनिटाचं एक काम आहे, तेवढं झालं की मग आपण बोलूया." असं म्हणत चंदनराव आतमध्ये येतात. तेवढे तिथे प्रिया उडी मारत येते आणि ती म्हणते, की "हाय ग्रँडपा, तुम्ही मला बोलवलं होतं? मम्मा मला म्हटली, की तुम्ही मला बोलवलं आहे." अशोक मामा म्हणतात, की "हो बोलवलं, या बसा." प्रिया म्हणते, "बसा काय बसा, मी एकटीच आली आहे." अशोक मामा म्हणतात, की "या बसा म्हणजे मी तुम्हाला अनेक अर्थी नाही म्हटलं, अनेक वचनी नाही म्हटलेलं. मी तुम्हाला आदराने म्हटले." प्रिया म्हणते, "काय ग्रँडपा, अहो तुम्ही माझ्यापेक्षा वयाने कितीतरी मोठे आहात. चिल, तुम्ही मला प्री पण म्हणू शकता. माझं नाव प्रिया नाही तर प्रिया म्हणा." अशोक मामा म्हणतात, "बरं ठीक आहे, प्रिया ये बस." असं म्हटल्यावरती प्रिया बसते. अशोक मामा मोठमोठ्याने संयमीला आवाज देऊ लागतात. संयमी बाहेर येते आणि म्हणते, "एवढं मोठ्याने ओरडायला काय झालंय?" पुढे ती पाहते की चंदनराव आणि प्रिया आली ती म्हणते की "आजोबा तुम्ही आणि प्रिया तू तू इथे काय करतीयस?" अशोक मामा म्हणतात की "मी बोलवले, काही म्हणणं आहे तुझं?" संयमी म्हणते की "काय झालंय एवढं? तुम्ही माझ्यासोबत असं का बोलतायत?" चंदनराव म्हणतात की "अशोकराव, मी काय म्हणतो, आपण जरा हे शांतपणे बोललो असतो." अशोक मामा चंदनरावला म्हणतात की "1 मिनिट." पुढे ते संयमीला म्हणतात की "संयमी, मी ज्यावेळेस तुम्हाला इथं घेऊन आलो होतो ना, त्यावेळेसच म्हटलं होतं की इथून पुढे मीच तुमची आई आणि बाप असणार आहे. तू आत्तापर्यंत माझ्यातली ही आई बघितलीस. आई नेहमी मुलांच्या चुका ह्या पाठीशी घालत असते. पण बाप तसा नसतो. बाप बघतो बघतो आणि नंतर थोबाड फोडतो." संयमी म्हणते, "नक्की काय झालंय? तुम्ही का असे माझ्यासोबत बोलतायत?" अशोक मामा म्हणतात की "संयमी, तू परत एकदा माझ्यासोबत खोटं बोललीस." तर प्रिया मध्येच बोलते की "कम ऑन ग्रँडपा, अहो तुम्ही मला विचारा ना काय विचारायचे ते. कशाला उगाचच तिला प्रश्न विचारून इरिटेट करताय?" अशोक मामा प्रियाला म्हणतात की "बाळा, मी तुला जर काही प्रश्न विचारले तर तुला इरिटेट होईल का?" प्रिया म्हणते, "अजिबात नाही. हे बघा, माय लाईफ इज ओपन बुक. मी कोणापासून काहीच लपवत नाही आणि मी खोटं पण बोलत नाही. त्याच्यामुळं मला बिनधास्त विचारा काय विचारायचे ते." अशोक मामा म्हणतात की "छान, आवडलं मला." असं म्हणत ते सोफ्यावरती बसतात. अशोक मामा विचारतात की "मला एक सांग, काल तुम्ही कुठं गेल्या होत्या?" तर प्रिया सांगते की "आम्ही पार्टीला गेलो होतो." आणि ती संयमीकडे पाहते तर संयमी तिला खानाखुणा करत असते. अशोक मामा प्रियाला पुढे भैरवी सोबत होती का हे विचारणार तेवढ्यात संयमी मध्येच मोठ्याने बोलते की "झालं का? झालं तुमचं समाधान? मी सांगते तुम्हाला की मी पार्टीला भैरवी माऊसोबत गेले होते. अहो भैरवी माऊ अडल्ट आहे आणि आमच्या दोघींना प्रायव्हसी मिळाली होती. म्हटलं थोडं एन्जॉय करावं म्हणून आम्ही गेलो होतो. तर तुम्ही मात्र ते ऐकायलाच तयार नाही." तर चंदनराव उठतात आणि मोठ्यानेच म्हणतात की "संयमी, खोटं बोलू नकोस." तर संयमी पण घाबरते आणि म्हणते, "अहो आजोबा पण तुम्ही." चंदनराव म्हणतात, की "अगं संयमी, एक खोटं लपवण्यासाठी तू अजून किती खोटं बोलणार आहेस?" पुढे चंदनराव हे अशोक मामांना म्हणतात, की "अशोकराव, काल भैरवी ही संयमीसोबत नव्हती. काल रात्री संयमी एकटीच पार्टीला गेली होती आणि हेच तुम्हाला सांगण्यासाठी मी इथं आलोय." तर संयमी म्हणते, "अहो आजोबा तुम्ही तरी." चंदनराव म्हणतात, की "एक शब्द बोलू नकोस संयमी. अगं तुझ्यावरती आणि त्या भैरवीवरती माझं किती प्रेम असलं ना, तरी काल तुम्ही जे काही वागलात ना, ते मला अजिबात पटलेलं नाहीये." तर पुढे अशोक मामा हे उठतात आणि संयमीला म्हणतात, "म्हणजे तू आणि तुझी भैरवी मावशी, तुम्ही दोघींनी मिळून प्लॅनिंग करून तुम्ही माझ्यासोबत खोटं बोललात. का? कशासाठी?" चंदनराव म्हणतात, "कारण की भैरवीला वाटतं की हिला आता स्वतंत्र मिळावं." अशोक मामा हसतात आणि म्हणतात, "स्वतंत्र? अहो स्वतंत्र पेलण्याची ताकद तरी आहे का हिच्यामध्ये? अहो चंदनराव, हिचं वय आहे तरी काय?" चंदनराव म्हणतात, की "मला त्याची कल्पना आहे अशोकराव, म्हणूनच तर मी इथं आलोय."
पुढे ते संयमीला म्हणतात की संयमी, मी तुला कालच सांगितलं होतं, आजोबा आणि मावशी यामध्ये तू नेहमी आजोबांचीच निवड कर. मी तुला म्हटलं होतं की आजोबा ज्या गोष्टीला विरोध करतील ती गोष्ट करू नको, पण तू मात्र भैरवी मावशीचं ऐकून आजोबांसोबत खोटं बोललीस. संयमी म्हणते की हे बघा, मला मावशीनं काही खोटं बोलायला सांगितलं नव्हतं. अशोक मामा म्हणतात की म्हणजे तू हे स्वतःहूनच खोटं बोलली तर. तेवढ्यात प्रिया उठते आणि ती म्हणते, ग्रँडपा कम ऑन यार, तुमचा हा जो फॅमिली ड्रामा चाललाय ना, तो तुम्ही तुमचा सॉल्व करा, मी इथून जाते. अशोक मामा म्हणतात की फॅमिली ड्रामा? अगं याला फॅमिली ड्रामा नाही म्हणत, याला कौटुंबिक व्यवस्था म्हणतात. ते तुला नाही कळणार म्हणा. एकत्र कुटुंब व्यवस्थेमध्ये मोठ्यांचा आदर केला जातो. लहान मुलं ही मोठ्यांचं ऐकतात. लहान मुलं मोठ्यांसोबत खोटं बोलत नाहीत. आणि तुझी मैत्रीण खोटं बोलती तर तू तिला पाठीशी घालतेस. अगं जो मित्र आपल्या मित्राला खोटं वागत असेल, चुकीचं वागत असेल आणि पाठीशी घालत असेल ना, तर तो त्याचा मित्र नसतो, तो शत्रू असतो. आणि तू संयमीची शत्रू आहेस, शत्रू. तेवढ्यात तिथे प्रभूबाई येतात आणि त्या मोठ्या आवाजातच म्हणतात की माजगावकर, माझ्या मुलीशी नीट बोलायचं. अशोक मामा थोडेसे हसतात आणि म्हणतात, आधी तिला नीट वागायला सांगा. तर प्रभूबाई म्हणतात की माझी मुलगी नीटच वागते, कळलं ना, तुम्ही नका तिला अक्कल शिकू. त्याआधी तुमची नात काय बाहेर दिवे लावून आली ना ते बघा, मग माझ्या मुलीला बोला. पुढे प्रभूबाई प्रियाला म्हणतात की प्रिया, तू नको ह्यांच्या नादी लागूस, तू जा इथून. असं म्हटल्यावरती प्रिया तिथून जाते. तेवढ्यात खोलीमधून इरा ईशान दोघं जण बाहेर येतात. पुढे प्रभूबाई अशोक मामांना म्हणतात, माझगावकर, तुम्ही हे जे संस्कार वर्ग भरवलेत ना ते आधी थांबवा. तुम्ही नका शिकूस की दुसऱ्यांना काय वागायचं, कसं वागायचं ते. माझी मुलगी माझ्यासोबत सगळं काही शेअर करते, ती मला सगळं काही सांगते, ती माझ्याशी खोटं बोलून बाहेर नाही जात. अशोक मामा म्हणतात की मग यामध्ये चूक तर तुमची आहे, कारण की मुलं तर चुका करतातच, पण ती जर उघडपणे चुका करत असतील आणि त्यांना जर तुम्ही मोकळेपणा म्हणत असतील आणि तुम्ही जर त्यांना पाठिंबा देत असतील ना, तर यामध्ये चूक तुमची आहे. याचा अर्थ तुमचा मुलांवरती धाक नाही आहे. आणि असा अभिमान बाळगणाऱ्या पालकांना ना पुढे जाऊन ह्या गोष्टीचा त्रास होतो. प्रभूबाई म्हणतात की माजगावकर, अहो तुम्ही आहात जुनाट विचारांचे आणि प्रत्येक मुलाला अक्कलच नसती असं समजून त्यांच्यासोबत बोलायला जात जाऊ नका. संयमी म्हणते, म्हणूनच म्हणूनच माऊ मला इथून घेऊन गेली, कारण तिला सुद्धा माहिती आहे की ह्या चार भिंतीमध्ये जर राहिले ना, तर ह्या चार भिंतीच्या बाहेरचं आयुष्य मला पाहता येणार नाहीये. अशोक मामा म्हणतात की चार भिंतीच्या बाहेरचं आयुष्य म्हणजे काय ग, दारू पिऊन धिंगाणा घालणं, हे बघायचंय तुला? संयमी म्हणते, एक्सक्यूज मी, आता प्रत्येक जण हे करतं, कधी ना कधी ही गोष्टी करणारच आहेत ते. आता तुम्ही केलं नाही म्हणून काय बाकीच्यांनी पण करायचं नाही का? तर अशोक मामा म्हणतात की हे बघ, तुला एक निक्षून सांगतोय मी, जर इथून पुढे भैरवी माझ्यासोबत खोटं बोलून तुला जर घेऊन गेली ना, तर मी विसरून जाईल की तू पल्लवीची मुलगी आहेस. तेवढे ते फुलराणी तिच्या नवऱ्याला घेऊन येते आणि म्हणते की अहो मामा, ती हे कधीच विसरली. असं म्हणत फुलराणी नवऱ्याची कॉलर पकडते आणि पुढे घेऊन येते. त्यानंतर सीन चेंज होतो. इकडे खाली ईश्वर काका हे सिक्युरिटी गार्डला ओरडत असतात की काय अरे, ह्या रजिस्टरमध्ये काही एंट्री केलेली नाही, कोण आलं कोण गेलं कसं कळेल. तेवढ्यात गाडीचा हॉर्न वाजतो. वॉचमॅन दरवाजा उघडतो आणि गाडी आतमध्ये येते. गाडी आत येताच ईश्वर काकांना धक्काच बसतो, कारण की आता भैरवी आणि अनिश हे दोघं जण लग्न करून आलेले असतात. सोसायटीतील लोकांना सुद्धा त्या दोघांना बघून आश्चर्य वाटतं. तर इकडे फुलराणी ही म्हणत असते की त्या भैरवीचा खोटाडेपणा एवढा टोकाला गेलाय ना, की त्या गोष्टीचा मी पुरावाच घेऊन आले. असं म्हणत ती परशुरामला पुढे ढकलते. पुढे परशुराम सगळ्या गोष्टी कबूल करतो की जे काही करायला सांगितलं ते भैरवीने करायला सांगितलं होतं. पुढे अशोक मामा म्हणतात की पण मला एक सांग, तुला ती भैरवी भेटली कुठे? परशुराम सांगतो की मी इथे फुलराणीसोबत चिडून गेलो होतो, तुम्ही मला मारलं ना, त्याच दिवशी ती मला खाली भेटली. मला कळालं तिच्याकडे बघून की ही बाई मला खूप पैसा देणार आहे. पैशापोटी मी तिचं सगळं काही ऐकलं. पुढे परशुराम सांगतो की तिने एक रिपोर्ट बनवला, तो लिफाफामध्ये घातला आणि मला सांगितलं की हे जाऊन अनिशला द्यायचं. मी बरोबर ते फक्त अनिशरावांच्याच हातामध्ये दिलं. तर चंदनराव म्हणतात, मग त्यामध्ये होतं तरी काय? अशोक मामा म्हणतात की मला आत्ता कळालं त्यामध्ये होतं काय. त्यामध्ये माझे मेडिकल रिपोर्ट होते. त्यामध्ये माझी शुगर प्रचंड वाढलेली होती. तरीच मी ईश्वरला म्हटलं की मला तसं काहीच वाटत नाहीये. मग माझ्या रिपोर्टमध्ये माझी एवढी शुगर वाढली तरी कशी? आता मला कळतंय हे सगळं भैरवीने केलं होतं. पुढे परशुराम सांगतो आणि दुसरं एक कुरिअर दिलं होतं, ते पण मला अनिशरावांच्या हातातच द्यायला सांगितलं होतं. तर चंदनराव म्हणतात की याचा अर्थ ती निगल नोटीस तिनेच पाठवली होती तर म्हणायचं. अशोक मामा म्हणतात की एक मिनिट, आता मला सगळ्या गोष्टींचा उलगडा होतोय. तेवढ्यात प्रभूबाई म्हणतात की घ्या, यांच्याच घरातली माणसं एकमेकांसोबत खोटं बोलतात आहेत. अहो आमची पोरं तरी किमान माझ्यासोबत राहतात, तरी तुमचा अनिश तुमच्याकडे डुंकून पण पाहत नाही. अशोक मामा मोठ्यानेच म्हणतात की नाही, असं अजिबात नाहीये. अनिशला माझी काळजी आहे, पोरांची काळजी आहे. तो अधूनमधून इकडे येत असतो आणि माझी पण काळजी घेत असतो.
फुलराणी म्हणते की मामा तरीच मी तुम्हाला आधीपासून सांगत होतो. अहो ती भैरवी पक्की डोक्यावर पडलेली आहे. अजिबात चांगली बाई नाहीये. मी अनिशला पण हे सांगितलं पण तो माझ्यावरतीच कावला. अशोक मामांना मात्र एवढ्या सगळ्या गोष्टींचा धक्का बसलेला असतो. पुढे ते म्हणतात की फुलराणी तू, संयमी, तुम्ही दोघींना सांगतो. परत ते चंदनरावला पण म्हणतात की चंदनराव तुम्ही इथं आहात म्हणून तुम्हाला पण सांगतो. आता इथून पुढे भैरवीचा ह्या घराशी काही एक संबंध नसणार आहे. भैरवीने इथून पुढं मुलांसोबत अजिबात बोलायचं नाही, त्यांना फोन करायचा नाही आणि तिने या घरामध्ये आलेलं मला अजिबात चालणार नाहीये. तेवढे तिथे भैरवी आणि अनिश हे दोघं जण येतात. त्यांना पाहताच अशोक मामांना प्रचंड धक्का बसतो. अनिश आणि भैरवी हे दोघं जण लग्न करून आलेले असतात. तर संयमीला फार आनंद होतो. अनिश अशोक मामांना म्हणतो की मी भैरवीसोबत लग्न केले. ही आता माझी लग्नाची बायको आहे आणि ती इथेच राहील. हे ऐकल्यावरती अशोक मामांचा मात्र तोलच जातो. ते कसेबसे दरवाजाला धरून उभे राहतात. चंदनराव भैरवीवरती ओरडतात आणि म्हणतात अगं भैरवी तू हे काय करून आलीस. भैरवी म्हणते की बाबा तुम्हीच म्हणाला होतात ना की आपला एखादा माणूस शोध, त्याच्यासोबत लग्न कर आणि तू सेटल हो. मग हे काय केलं की लग्न मी आणि सोबत. अहो किती चांगला मुलगा आहे आणि व्याही तर तुमचे आवडते आहेत ना, लाडके आहेत ना, चिडताय कशाला, काय प्रॉब्लेम आहे. चंदनराव म्हणतात की हा सगळा मूर्खपणा आहे. अरे अनिश काय खेळ मांडवला आहे हा सगळा. अरे आत्ताच हा माणूस येऊन सांगतोय की ह्या भैरवीने किती खोटाडेपणा केलेला आहे ते. तर भैरवी म्हणते कोण माणूस. तर फुलराणी ही तिच्या नवऱ्याला ओढत आणते आणि म्हणते की हा माणूस ह्याने सगळं सांगितलेलं. तर भैरवी म्हणते कोण आहे हा, मी नाही ओळखत याला. परशुराम म्हणतो अहो मॅडम असं काय करताय, अहो तुम्हीच मला पैसे दिले होते ना हे सगळे कामं करायला. तर भैरवी मात्र मान्यच करत नाही की मी ह्या माणसाला ओळखते, कोण आहे हा माणूस. फुलराणी म्हणते की हा माझा नवरा आहे. भैरवी म्हणते की हा दारुडा, ह्याच्या बोलण्यावरती तुम्ही सगळेजण विश्वास ठेवताय. फुलराणी म्हणते की माझ्याकडे पुरावा आहे, मी तुमच्या दोघांचा फोटो काढलाय. असं म्हणत ती मोबाईलमधला फोटो दाखवायला लागते. तर भैरवी हसतच म्हणते हो का, फोटो काढलायस का, दाखव ना. असं म्हणत तिच्या हातातला मोबाईल हा हिसकवायला लागते आणि ओढातानामध्ये तिचा मोबाईल जोरात जमिनीवरती आपटते. त्यामुळं फुलराणीचा मोबाईलच फुटतो. फुलराणी चिडते आणि म्हणते की ये तुझं काही डोकं बिकं फिरलंय की काय, माझा मोबाईल कशाला फोडलास ग. तर भैरवी म्हणते अगं तूच म्हटली ना की तू फोटो दाखवतेस, दाखव ना मग आता. असं म्हणत ती हसायला लागते. फुलराणी म्हणते दाताड कशाला काढतेस ग हा, आता थांब तुला ना फुलराणी काय चीज आहे ना त्याचा इंगज दाखवते. तर अनिश चिडतो आणि म्हणतो फुलराणी बास, हा काय तमाशा लावलाय. पुढे तो पाठीमागे सगळी सोसायटीतील लोक जमलेली असतात. त्यांना पण म्हणतो आणि तुमचं काय, निघा तुम्ही तुमच्या घरी जा. पुढे तो फुलराणीकडे बघतो आणि म्हणतो की परक्या माणसांचं इथं काही काम नाही, हा आमच्या घरातला मॅटर आहे. असं म्हटल्यावरती सगळेजण निघून जातात. फुलराणी पण तिच्या नवऱ्याला घेऊन जाते. ईश्वर काका मात्र तिथंच थांबलेले असतात. अनिश ईश्वर काकांना म्हणतो की काका. तर ईश्वर काका हे हाताची घडी घालतात आणि म्हणतात मी इथून कुठेही जाणार नाही. खरं तर आता इथं जर कुणी परकं असेल ना तर ती ही भैरवी आहे. पण आता काय तू तिच्यासोबत लग्न करून आलाय म्हटल्यावरती पर्यायच नाही. पण मी मात्र इथून जाणार नाही. आयुष्यभर ह्या घराला आणि ह्या घरानं मला आपलं मानलेलं आहे. त्यामुळं मी इथंच थांबणार. पुढे प्रभूबाई जायला लागतात. भैरवी म्हणते की तुम्ही नका जाऊ, तुम्ही थांबा ना. कसं आहे या घरामध्ये बाई माणूस कुणी नाहीये आणि मी आता नवीन लग्न करून आलीये. नव्या नवरीचं स्वागत नको का करायला, प्लीज माझ्यासाठी औक्षण कराल का. असं म्हटल्यावरती प्रभूबाई पण खुश होते आणि म्हणते की हो आणते ना ताट. असं म्हणत आज जाऊन ती औक्षण करण्यासाठी ताट घेऊन येते. पुढे ती तिचं औक्षण करते. संयमी मात्र जाम खुश झालेली असते. अशोक मामा मात्र काहीच बोलत नाही. त्यांना जबर धक्का बसलेला असतो. पुढे औक्षण झाल्यानंतर भैरवी अनिशला हात देते आणि त्याचा हात पकडत आतमध्ये येते आणि हे दोघं जण पुढे अशोक मामाकडे पाहतात. अशोक मामा मात्र हतबल झालेले असतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.